नमस्कार. आज आपण आलोय पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर. कधी कधी महाराष्ट्राचा प्राईड. आज तोच रस्ता महाराष्ट्राच्या सहनशीलतेचा योगासन वर्ग आहे. घाटात अडकून बसलोय. पावसात गाडी थांबली की रांगेत अशी शांतता असते जणू कुठेतरी पुणेरी कट्टा तात्पुरता ध्यानधारणा केंद्रात बदलला आहे. माझ्या काळात लोक हॉर्न वाजवायचे, शिव्या द्यायचे. आता लोकांनी आशा सोडल्या आहेत. प्रत्येकाने मोबाईल काढलाय. कोणी व्हॉट्सॲप स्टेटस टाकतोय, कोणी रील्स बघतोय आणि कुणीतरी इथेच गाडीत बसून शेअर मार्केटमध्ये पैसे गमावत आहे. मी विचार करतो, मी एक्सप्रेसवेवर आहे की भविष्य काळात. माझ्या काळात लोक गाडीत गप्पा मारायचे. आता फक्त नोटिफिकेशन वाचता. मग सुरू होतं ट्रक रुलेट. 3 लेन, 3 ट्रक आणि तिन्ही एकाच वेगाने. तुम्ही कितीही लेन बदलल्या तरी शेवटी तोच ट्रक तुमच्या पुढे. हे महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे जिथे सगळ्यांना समान त्रास देण्यात आला आहे. आणि मग अमृतांजन पॉइंट. नाव अगदी योग्य. इथपर्यंत आल्यावर डोक्यावरच नाही, डोक्यातही अमृतांजन लावावंसं वाटतं. पुढे ऑब्स्टेकल कोर्स. खड्डे इतके की प्रत्येक बंप एक नवीन योगासन शिकवतो. मग सुरू होतं कार ट्रक कारचं नाटक. कधी पुढे कधी मागे आणि मध्ये कोणी का थांबलंय ते कोणालाच माहीत नाही. आणि मग टोल प्लाझा. चकचकीत स्विस बँकेच्या लॉकरसारखा. कार्स ट्रकच्या लेनमध्ये, ट्रक कारच्या लेनमध्ये. आणि तुम्ही विचार करता आज पुणे खुश आहे का रागावलं आहे. हा रस्ता आता एक्सप्रेस नाही, फक्त वे आहे, म्हणजे वेड्यासारखा. आणि लोक म्हणतात पुढच्या वर्षी मिसिंग लिंक प्रोजेक्ट सुरू होईल. माझ्या काळात मिसिंग लिंक माकड आणि माणूस यांच्यामध्ये होता. आता तो सरकार आणि डोक्यातल्या अक्कर यांच्यामध्ये आहे. तोपर्यंत आपण बसायचं, व्हॉट्सॲप स्टेटस टाकायचं आणि पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी अजून पेशन्स वाढवायची.